गणपती आहे, रिद्धी सिद्धी आहे, ते तर कोरलेलं आहे. हा जातील नाही, हा नाही करायला. हे दुर्बीणचा वापर करू, त्या दुर्बीणचा वापर करू असं की लांबचं जास्त आहे. त्याच्यात तांदूळ घातली, तांदूळ घातले का ह्याला तर शिव्या म्हणून भाग हे लाकडाचा तर धरल्याने का असं अशी झालं की नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मंडळीने ना आता आम्ही इला असं माडाच्या वाडीमध्ये ना कृषी पर्यटन क्षेत्र असा, तर थंय जाता आम्ही भेट देऊ गेलो असो. आणि आता स्वतः आमच्यासोबत मालक असतलीच असत, तर ते पूर्ण आमका या तांबवची माहिती देतली असत. चला आतमध्ये जाऊया. हो गेट असा बॅक साईडला बघू शकतास तुम्ही. इकडून वाट ती म्हणजे इथून गेलास की डायरेक्ट हायवे जातला. जो आपलं भोगवे साईडला जो रोड गेलो भोगवे पिंगोळी, तर तो इथून बाहेर गेल्यावर तुमका भेटलो जा. तर हे बघा समोरच्या साईड गेट बघू शकतास. आणि एंट्री केल्यावरच समोर नाव दिसता तुमका बघा, तांबा ॲग्रो टुरिझम सेंटर. तर एंट्री केल्यात ना आपल्या लेफ्ट साईडला हे बघा, या साईडला एंट्री फी वगैरे कलेक्ट केली जाता. तर इथून मग एक एंट्री केलास की मग तुमची सफारी चालू होतली तांबामध्ये. तर हे तांबा कृषी पर्यटन केंद्र कुडा माड्याची वाडी, तुमचं मनपूर्वक स्वागत. तर आता आम्ही तांबा कृषी पर्यटन हे अशा उद्देश म्हणजे वेगवेगळे ह्याच्यामध्ये आमचे उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे की आम्ही हे 2010ला हे एक रान होतं, इकडे जंगल होतं आणि या जंगलामध्ये एक छोटासा प्रयत्न आम्ही केला की कृषी पर्यटन केंद्र आपण सुरू करावं. त्याप्रमाणे इथले लोकल लोक माहिती आहेत, मग ते तुमच्याने होणार नाही आहे, तुम्ही ते करू शकत नाही, आम्ही इतकी वर्ष इथे काम केलेलं आहे, आम्ही इथले शेतकरी आहोत, तुम्ही कशाला पैसा टाकताय, कशाला एवढी मेहनत करताय, म्हणजे वेगवेगळ्या निगेटिव्ह एनर्जी जितक्या भरता येईल आमच्या डोकीत तेवढा भरायचा प्रयत्न केला गेला. पण एक जिद्द असते, एक व्यावसायिक म्हणून जर आपण एखाद्या व्यवसायाकडे आपण बघितलं तर एक जिद्द होती की नाही, ह्या निगेटिव्ह गोष्टी आपण मेहनतीनं आणि परिश्रमातनं काढून टाकायच्या. आणि जेव्हा आम्ही हे संकल्प केला आणि हळूहळू सुरू केलं 2015ला, आत्ता 25ला आम्ही ह्याचं ओपनिंग केलं गेल्या वर्षी. आणि तिथून मग लोकांना कळलं, अरे हे असं होतं, मग असंच होतं. मग एखाद्याला उद्योजक जर बनायचं असेल, व्यावसायिक बनायचं असेल, जर व्यवसाय आपल्याला मोठा करायचा आहे तर आपण आपल्यासारखं वागावं, आपल्यासारखं जगावं आणि आपल्यासारखं विचारपूर्वक आपल्यापेक्षा जी मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा ज्यांनी घडवलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन करावं. म्हणजे पहिलं आधी मार्गदर्शन कोणाचं घ्यावं हे आम्ही पहिलं ठरवलं. आणि त्याप्रमाणे आता हे बघा, एक कोकणातली संस्कृती आणि कोकणातलं एक शेतकरी जीवन कसं होतं हे जगण्याची ही कला तुम्ही ह्या तांब्याकडनं शिकून घ्या, असं आमचं एक लोकांना प्रत्येक वेळी सांगणंच असतं. ते हे बघा, आता ही बैलगाडी, आता बैल पोसणं किंवा हे आपल्याला आता शक्य नाही आहे, बरोबर, कारण खर्च वाढला, माणसं मिळत नाही आहेत आणि हे सगळं. मग त्यामुळे एक ते प्रतीक म्हणून आम्ही बघा बैलाची जो बैलगाडी इथे ठेवलेली आहे, इथे एक आम्ही सेल्फी पॉईंट सुद्धा हा ठेवलेला आहे. ज्यांना कोणाला वाटलं की इथे जायचं तर इथे बघा, इथून वर चढायचं, छानपैकी इथे जाऊन बसायचं, बस बघू. अरे बस रे, जा तू बिंदास. आपल्या एक डेमो पण भेटात ती बोल. तर हे असं एक सेल्फी पॉईंट कोणाला वाटतं बा माका झाडावर चढायचं असा. ओहो, पोच दे बघूया. उतार चला. इथून फिरत आपण आता प्रत्येक गोष्टीची माहिती करत. आता ह्या दिवसात हे बघा, आमच्याकडे हे हारसांडीचं झाड आहे, हे तोरंजन आहे बघा, भरपूर लागलेली आहे. एवढं छोटंसं झाड, पण मेहनत घेतल्यावर काय होत नाही, बरीचशी लागली आहे बघा, बरीचशी छोटी बघा, वर्षाच्या 12 महिने चालूच असतात. बघू शकतास तुम्ही किती लागलेली आहेत ती बघू शकतास. म्हणजे झाड पण बघा एवढं छोटं. म्हणजे मेहनत केल्यावर फळ निश्चितच असा. हा हे 3 कोमाचा माड, हा एक कोंब, हा एक कोंब, 3 कोंबाचा एक माड बघू शकतास तुम्ही. एकाच माडाक 3 कोंबत. फिरत असताना बरीच आयुर्वेदिक झाडं आहेत तिथे. या साईड एक संग्रहालय असा वस्तूंचं. तर आता आपण बघू जाऊया आतमध्ये. इथे चप्पल बाहेर काढूचा लागता पहिला म्हणजे, आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये एंट्री.
हे पुरातन वस्तू संग्रहालय इथे पुरातन बऱ्याच वस्तू इथे आहेत. हे आपले पूर्वीची घंटा हा देवळात वगैरे वाजवायची. आवाज तुम्ही बघू शकता त्याचा एक वेगळाच नाद होता बघा. ही आधीची घंटा. हे पूर्वीचे दिवे पितळेचे असायचे. रॉकेल किंवा तेल त्याच्यात वापरायचे आणि ते पूर्वी दिवे पेटवायचे. हा ते कानात तेल घालायचे आहे पूर्वी. ते तेल ह्याच्यात भरायचे. हा ते आहे ना त्याच्यात तेल भरायचे. ह्याच्यात तेल घातलं हे लावल्याने तर असं धरल्याने कानात बरोबर तेल जायचं. तेल राहायचा. तर हे आहे पूर्वीचं पितळीचं लांबण दिवा. तांब्याचं हा हो तांब्याचं पूर्वी. त्याच्यानंतर हो पितळीचं. हा म्हणजे परिवर्तन होत गेलं ना ते कसं बघावं. बघा ह्यो तुम्ही तांब्याचं असं त्यानंतर आपण आता ह्यो पितळीचं यूज करतो. हो हे वेगवेगळे तांबे. हे बघा हे बघा हा भांड पूर्वीचे लोक कलश म्हणून वापरायचे. गणपती आहे रिद्धिसिद्धी आहे तर कोरलेलं आहे. हे बघा या साईड पंचधातूचा पंचधातूचं असं याच्यावर आपल्या गणपती भाऊ भेटलेलं रिद्धी सिद्धी असत. म्हणजे पूर्वीची कलाकुसर काय होत याची आपल्याला एक ओळख. सुरई म्हणून पूर्वी वापरायचे बघा. जुनी वस्तू कशी आहेत ते हे का मित्र तुम्ही आता सगळे जुन्या वस्तू फेकून द्यायला लागला. पितळीचे टोप पितळीचे भांडी तांब्याची भांडी विकायला लागलो. स्टील आणायला लागलो. ह्याच्यातलं ते जगण्याचं जीवन होतं ते वेगळंच. त्याच्यानंतर इथे बघा जुन्या पद्धतीचा आरसा आहे. अरे वा तो आरसा तुम्ही बघू शकता जुन्या पद्धतीचं. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे दगड आहेत. त्याच्यानंतर आधीची तपकडी हा पानाचं त्याच्यात पानात आहेत. त्याच्यात कात वगैरे तुला सगळं ठेस. त्याच्यानंतर इथे हे गायल्याने अडकीत. हे जुनं हे आहे ठोका यंत्र. साधारण मला वाटतं ह्याची तारीख असेल मी जुनं आहे त्याच्यावरच नाही काही. हा 1800 हा शृंगार डबा. पूर्वीचे लोक शृंगार करताना डबे जे वापरायचे. किती आहेत आले? हो बघा तुम्ही साल बघू शकता त्याचा 1875 मधलं असं या. हे शंखाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ही दुर्बीण आहे. ही दुर्बीण जे हे ठेवा म्हणून आम्ही ठेवलेलं आहे. हां हां 1915 हे पूर्वीचे ब्रिटिश लोक जे होते ना ते जहाजाचे जहाजे करायला हे दुर्बीणचा वापर केला. त्या दुर्बीणचा वापर केला असं की लांबचं जास्तीत जास्त लांब असलेली गोष्ट इथून बघायची. आता बघताना कसं हा पूर्वी दिवे वापर ह्याला हिरवी का ग्रीन सिग्नल आणि रेड सिग्नल. ह्याला बोर्ड जर जात असेल तर काय ग्रीन सिग्नल आहे. थांबायचे हे तर दिवा हा पूर्वीचा दिवा आहे. हा हे घड्याळ बघा जहाज घड्याळ जहाजावरचं हे घड्याळ. ही सुरई आहे पूर्वीचे राजे वगैरे जे गावाला पियाला वापरायचे. हे बघा ही सुरई जे आपले राजे महाराजे असायचे ना ते ह्या सगळ्या प्रकारचे यूज करायचे वापर करायचे. तर असं बरंचसं संग्रहालय आपल्या घरी बघू भेटलेलो अजून बरंचसं असा आपण बघूया पुढे पुढे. हे मला वाटतं आता 10% झालं बघून. ताट वगैरे आहेत बघा. शेतकऱ्याची जीवनशैली. अरे वा जातो परत रोमणी येतात. हा नांगर तयार केलेला असतात. ही मळणे धावत वापरी. ही पूर्वीची आराम खुर्ची. ही करवत. हे उचलायला ह्याला राट हो वापरायचं. ते जुनी भांडी जुने पाळ पळते पूर्वी शेतकरी बरोबर काय वापरायचे सरपटणारे प्राणी असतील आवाजाने लांब व्हायचे.
म्हणजे किती दुर्गाचा विचार होते. हो त्याच्यातून हो डिपळो हो फक्त आठवणीत आत्ताच्या लोकांचा आठवण, पण पूर्वीचे लोक इले काय त्यांना आठवण मी आता मिरसा गेला त्यांना डिपळा फोडी ही त्यांना आठवण व्हायची पूर्वीच्या लोकांना. आजच्या याच्यात तुम्हाला आता ही एरली, आता एरली कोण बघणारच नाही. बरं पूर्वीच्या लोकांना तरवा काढताना हां या एरला असा देईल हे बघ, असा घेऊन असं तरवा काढेल म्हणजे बिजाग जाय नाही. आता खोय आता लहान आहे. हो. हे लहान आहे. लहान, बरोबर. मोठी असायची पण एक आठवण म्हणून ठेवलेली आहे. बाबा ही अशी असायची. बरोबर हे टोपले हे तरला हा वापरत होतो हा आता कोळंब्याचा टोपली आहे ही. पूर्वी जे घरं लाकडे घरं मारायचे वासे तासूक ना ही तासणी म्हणतात ती तासणी म्हणून हे वापरायची. त्याच्यानंतर इथे हे सगळं हे कोण असा खेकडायची ती माशाची कोणा हे सगळं हे आहे. इथे बघा जुन्या जमान्याचे हे फोन कसे आले. अरे वा हे बघा हे बघ पहिलं फोन असं येईल हॅलो 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 दहा इथे करायचं. आता करलंय मी काय बघा ही जुनी आठवण, पहिल्या फोनची आठवण आपणा हो गई तर हे असंच जायचं. हे बघा छान हॅलो हॅलो ही पद्धत आहे. त्याच्यानंतर ही पद्धत हा कधीचा आहे माहिती आहे, त्या तारीख आहे 1920. त्याच्यानंतर आला, त्याच्यानंतर कॉईन आला. हे सगळं परिवर्तन कसं झालं आहे. पूर्वीचे लाकडाची चिपळी आता हे मिळत नाही. पूर्वीचे हे पॉकेट इस्त्री इथे मारताना ही इस्त्री कोळशाची. हे पूर्वीचं कर्टीचं वाजंत्री आहे ते बदनात असं. ही झुंजरीचे आता आले हे सगळं असायचं. पूर्वीचे ह्याचे आवाज बघायला इथे हा टाळ आहे ना, हा ते तसंच आहे. हो हा तसंच हे का हे हा टाळ बघा ओरिजिनल. ही ठेवा जुना रेडवो ना हे भातुकलीचा खेळवली. जेव्हा असे आजोबा बैला गेल्यावर जाय चरायच्या नंतर हे का तेव्हा त्या गवत काढी आणि त्याची टोपी वळी ही आणि मग आपणच घाली तशी. ही गवताची टोपी म्हणतात. गुरं चरायला न्यायचे, तिथे ते काढायचे हो तिथे म्हणजे ही जी कला आहे ही कला तुम्हाला कळावी. ही मातीची भांडी आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. ह्या मातीच्या भांड्यामध्ये जेवण केलं जायचं. आता नाही, मातीच्या भांड्याचा वास येतात. त्या मातीचा सुगंध अनुभवायला आता मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी मातीचा सुगंध नाही. मातीचा सुगंध घ्यायचा असेल ना आता तर तांबा कृषी पर्यटन किंवा शेतकऱ्याच्या शेतात त्या मिरगात जाऊ काय का त्या मातीचा सुगंध हा विकत घ्यावा लागतोय आता आणि तेव्हा फुकट मिळायचं. आपण लोक चालत चालली संस्कृती कुठेतरी जतन करण्याचा अनेक प्रयत्न केले. आता हा माठी बिटे बांधले हो गणपती लाकडाचा लाकडात कोरलेला तो कृष्ण आहे तिकडे. हा कोंडीराम आहे. कोंडी म्हणजे बांबूचा धनुष्य घेतलेला हातात ज्याच्या होता त्याला कोंडीराम. कोंडी म्हणजे बांबूपासून म्हणजे वेताच्या काठीपासून बनवलेला धनुष्य. हा बघा हा कोंडी धनुष्य, हा कोंडी धनुष्य आहे. हा जे हे बांबू हे पण आहे कशाचं हे ह्याचं नाही बांबूचं आहे. हे बांबूचंच आहे. बांबूचे हे धरलं मग हे इथे लावलं. हे धनुष्य राम जेव्हा बाहेर पडला वनवासात तेव्हा त्यांनी जे बांबू मिळाला त्याचा बाण तयार झाला. त्याला कोंडी धनुष्य म्हणायला कोंडी राम जुना बाबा आहे बघा. हे आपल्याला इथे जुन्या आठवणीचं ठेवा म्हणून एक बघायला मिळतं. अशी आहे. त्याच्यानंतर ही आहे घुमट आहे. आता हे सगळे वाद्य
हे लोक पावत चाललेलं आहे. हे इथे पूर्वीचे आताचे हे नाही, हे लाकडी डगो जे आवाज जो घुमायचा आणि आतून एक आध्यात्मिक ऊर्जा जागली होती, ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही. तर हा लाकडामधला घुमलेला आवाज. ही जी आता आम्ही सगळे भांडी विकत चालले, आम्ही सगळे भांडी लावत चाललो. हे बघा या साईड सगळी तांब्याची भांडी असतात. हे आमच्या यंदा आम्ही कांदे केले त्याचे तुकडे लावले. हां हां. त्याच्यानंतर हे लाकड हे मातीचं होतं, पण ते जुने आहे. ते मिळालं असं ते, पण ते कोरलं नाही आतमध्ये. हे बघा किती जुनं भांडं आहे. आता त्या काकाने मला हे दाखवले ना, पहिले करटी वापर हे वडा आहे ना. दावलेला तांब्याचा, हां. त्याच्यानंतर दावलेला पितळेचा आणि आता स्टीलचा. म्हणजे आपल्याच पर्यंत या पेज गाडी ही बघा, ही पेज येतो दोंडो म्हणतात. दोंड्यावर ही अशी हे बघा, ह्याच्यात तांदूळ घाली. तांदूळ घातल्या का ह्याला तर शिव्या म्हणून भाग हे लाकडाचा तर धरल्याने का असं अशी झालं की वाळवण म्हणायचं. हे बघा असं तिरक्या ठेवचा असायचं आता. असं ठेवलं की त्याच्यातलं पाणी तिकडे हां गेलं. तिकडे गेलं. तांदळाची पेज ती पेस्ट आहे. अच्छा. पौष्टिक. आता कोरोनाच्या आधी भैया काय येतात माहिती आहे, मधल्या काळात भैया लोक वगैरे म्हणजे आपले पण लोक विकत होते. भैया तसं नाही की डोंबिवली सगळ्यात मी एकदा गेलो तर काय ना उकडा हे चावल का सूप आहे, म्हणजे तांदळाचे पेजे चावल का सूप. हां म्हणजे तांबा बघा, ही वेगवेगळी जुनी भांडी, एक कप आहे. हे बघा हे पूर्वीची जुन्या ह्याच्यातली चकली घालवायची लाकडे. हां चकली येते. ओके. हे पहिली. आता ते स्टीलचे आले. हे आता येणार नाही. हे काय? सांची सांची. हां सांची बरोबर. म्हणायची याला, सांची. पकड काय म्हणायचे सांची आता जी बनतात ते बरोबर. ह्याच्यात बघा लॉक बघा नाही, हे बघा हे लॉक बघा, बंद करताना बंद ही फीड बंद झाली. पीठ बंद आणि हे बरोबर ती कडा भांड्याची ह्याच्यात होती. हो. म्हणजे काय कलाकुसरी होती बघा. आता फक्त आठवणीत ही पूर्वीची चाळा, म्हणजे त्यावेळी पण किती बारीक चाळणी बनवायचे. त्याच्यानंतर ही कांदे बटाटे पूर्वी ठेव असं वापरायचं. ह्याच्यात ठेवलेले कांदे बटाटे काय खराब होत नाही. बरोबर. हे वाडा पिते आहे. त्याच्यानंतर ही पूर्वी लग्नात ह्याच्यात कायलीत वडे भाजी. अच्छा. ही काय एवढी मोठी. जुनी तांब्याची आहे. हां हां हां. तांब्याची काय, तांब्याची पराठी, हे बघा हे सगळं आहे. जाती आहे, जुनी आहे, आताची आहे. त्याच्यानंतर हो बघा खलबतो हातात घेऊन बघ कितको जड 3.5 किलोचा. हा तेव्हा साधारण 250 वर्षापूर्वीचं असतं बघा. हातात घ्या, जड बघा ना तुम्ही. जड खतरनाक जड. 3-3.5 किलोच्या पार असा तो. 3.5 किलो पार. ही वेगवेगळी. पूर्वी जेवण जर शिल्लक राहिला रात्री भाजी बिजी हां ह्याच्यात भरून ठेव आणि काय करत ह्याच्यात शेवकोट घालून ठेव. हां 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 हां. शेवकोट म्हणजे निकारा. हां त्याच्यासारखे हे गरम ते म्हणजे सकाळपर्यंत जेवण गरम राहलं आहे. म्हणजे ही आजीचे दागिने ह्याच्यात रमत. पूर्वी दागिना जोडव पूर्वीचं हे सगळं का हे वेगवेगळे डबे आहे. हे वेगवेगळे डावले आहेत. हे जुनी भांडे बघू पडेल. हे जवळजवळ हे 11 किलोची कराज आहे. आपलं कुडू हा, ही पायली हा, शेर हा, पावशेर असा आणि अच्छे म्हणजे अर्धा शेर आणि पावशेर. आम्ही त्याला पूर्वीचे लोक कुडू, पायली, शेर, अच्छेर आणि पावशेर असं म्हणायचे. या ठिकाणी हे बघा फार जुनं दगडी भांडं आहे. ह्याला काय म्हणायचं? दगडी भांडं हे आता दुर्मिळ. त्यावेळीचं एका आजीने 200-250 वर्षापूर्वीचं मला दिलेलं. तुमच्या तिथे म्युझियममध्ये ठेवा. पूर्वीचे ताक वगैरे घुसवायला त्या काळी असं नव्हतं. ताक वगैरे घुसवायला किंवा दही वगैरे लावायला, विरजण लावायला तो वापर.
अच्छा. त्याच्यानंतर इथे वेगवेगळी नाणी आहेत, हां हे बघा, आंतरराष्ट्रीय नाणी. हे बघा हय सगळी तुमका नाणी बघूक भेटली जी कॉईन म्हणतो ना, तर ते जुने कॉईन हय लावलेले असत. त्या साईडला सगळी नोटा असत बघू शकतात तुम्ही. ही विटू आणि हो दांडू त्याचा तो खेळ करायचा. हा खेळ पाहिला असं असं करायचं. म्हणजे ही जुनी आठवण कर, ही एक आठवण म्हणून आणि असं मारायचं आणि त्याच्यावर ते मोजायचं. बरोबर. ही जुनी आठवण. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला कुठल्या तर तुमच्या मनाला आता तुम्ही काय पुढे चालला कुठेतरी मागे येऊन आपल्या आठवणींना उजाळा द्या म्हणून हे थांबा. हे बरं आतल्या बाजून शेंगदाण्याचे हे मोठी एक, सुलताची मोठी एक, कवळ्याची मोठी एक, वालीची मोठी, म्हणजे शेतात जे करतं बाजून ठेवतं. धूर आला त्यामुळे काय व्हायचं, त्याला कीड पडायची. हा उद्देश होता. ही गिरट आहे जुनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं तुम्ही बघू शकतास एक आणो. हे आपल्या आपण जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर हे सगळं येलं. ही वेगवेगळी नाणी परिवर्तन कशी होत आता कशी आहे. ऊसाचं रस याच्यात ऊस घालायचं इथे आणि हे दाबलं का ऊस रस काढायचं नॅचरल. वेगवेगळ्या गॅस बत्त्या कसं वापरायचं. ही 13.5 किलोची पराठा चित्रे तांबे हे जतन केलंय. आत्ताच्या लोकांनी विकून टाकलं, आम्ही जतन केलंय. त्याच्यात हा ग्रामोफोन म्हणजे 60 वर्षापूर्वीचा आहे हा ग्रामोफोन. त्यानंतर हे आहे जुना फॅन आहे. हे 200 वर्षापूर्वीचा पाळणा आहे. ही पेटी आहे बघ, ही लाकडी पेटी सोनार लोक पूर्वी वापरायची. टंग पत्र्याची पेटी आली. हे बदल होत हे सगळं पुढे आहे. पहिले गवताची घरं असायची, त्याच्यानंतरच्या काळात मातीची घरं आली. मातीच्या घरामध्ये म्हणजे राहण्याचे जे एक वेगळा आनंद असतो तर आपल्याला इथे बसायला हे बघा कठाडे ठेवले आहेत. इथे यायला बसायला पूर्वीचे लोक असे गजारी मारत बसावं असे शांतपैकी. बरोबर. त्याप्रमाणे इथे हे बघा पूर्ण मातीचा तिकडे बुकिंग आहे त्यांचं. तिकडे हे बघा असं हे बघा तोरण बांधलेलं आहे. हे मातीचं घर आहे. मातीच्या घरामध्ये आता बघा आल्यावर गारवा वाटला. हे असं आहे ते बाहेर सगळं बघा वरती. हा इथून मस्त पैकी इकडे बाहेरचं हे हिरवगार बघायला मिळतं. हे असं आहे. हे तुम्हाला दाखवलं दिवे वगैरे जुनी बटणं हे बघा आधीचं दिवो. त्यानंतर जुन्या पद्धतीचं ते बटणं असत. वाटलं इथे बघा माती पूर्वीचे लोक असं त्याला लाकूड आणून देत आणि बसायचे. बरोबर. पायावर बसत ते लाकूड ठेवलं आम्ही. हे टिपॉय बघू शकतास. बसून आपण एक वेगळा आनंद घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे काय की कुठेतरी मन रमलं पाहिजे असं. हे आमचं तांबायचे हे संपूर्ण वारली प्रिंट आहे. ते इथे धापा पण तुम्ही बघू शकतास रूममध्ये लावलेली असत. इकडे बघा कंदील असा गॅस कंदील. तर चला आता असे मातीचा पूर्ण मातीचा असं तुम्ही बघू शकतास. आता गावाचे ना तुमचा बघू. म्हणजे मातीच्या घरातलं मातीचं डब आता बाथरूम आम्ही ओकेच केले काय प्रश्न नाही. हे बांबूचा हे भेटल्या माळा बाबा ही कडी अशी तुमका काहीतरी वेगळं वाटो काय. बरोबर. हे आता मिळणार नाही कडी. ही बघूचे दिसतात हे असं आहे. आणि या साईडला बेड दिलेलो असा विश्रांतीसाठी. आणि या पूर्ण स्ट्रक्चर मातीचा असा. वरती तुम्ही लाकडाचा बघू शकतास. असं पूर्ण आपण ना पारंपरिक पद्धतीत जसा अनुभव भेटतात तर तांबामध्ये तुमका भेटताला असा अनुभव एन्जॉय सगळीकडे करतायत. हे बघा तुम्ही बघू शकतास. पब्लिक पण बऱ्यापैकी इलेला असा आहे. आणि हा काळा असा पुढचा अंगण जा आपण म्हणतो तर त्या अंगण असा. वरती तुम्ही हे माटव घातलेलो आणि ह्या जा आपला चुडता असत ना त्यांना विणून माटव घातलेलो हा. जसं आधीच्या पद्धतीत असायचं तेव्हा तसाच. मंडळीनो बऱ्यापैकी आमका
काकांनी माहिती दिली आहे संपूर्ण या तांबाळाची. तर तुमका येऊचं असत ना तर नक्की येवा, भेट द्यावा आणि इथल्या जर सामग्री आहे ना, जुनी सामग्री, तर त्याचा आस्वाद घ्यावा आणि इथल्या पण परिसराचा पण तुम्ही आस्वाद घ्यावा. तर आता मी हे व्हिडिओ हेच थांबवतोय. तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.